देवणी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आला वेग। दीपावलीच्या शुभ मुहूर्तावरच देवणी तालुक्यातील जवळगा गटातून इच्छुक असलेले सोनू डगवाले यांनी विस्तार न्यूज आणि रिपब्लिकन वार्ता या दोन चॅनलच्या मुलाखतीत सांगितले की जवळगा जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची इच्छा प्रकट केली आहे। सोनू डगवाले यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की मी या देवणी तालुक्यातीलच नव्हे तर सबंध जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी दिशा प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील अनेक रुग्णांची सेवा केली आहे। तर जवळगा गटातील गावांच्या रुग्णांसाठी प्रतिष्ठान मार्फत अनेक रुग्णांसाठी सेवा केलेली आहे। गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सोनू डगवाले यांनी दिशा प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक रुग्णांची सेवा केली आहे। तर शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांसह शालेय उपयोगी साहित्याचीही त्यांनी मदत केली आहे। मुलाखतीच्या वेळेस जवळगा गटातील एका रुग्णांनी शिर्डी येथील रुग्णालयात बायपासच्या ऑपरेशनसाठी गेलेले असताना तेथील एका कर्मचाऱ्यांनी योजनेत तुम्ही बसत नाही असे सांगितल्याने तो रुग्ण आर्थिक परिस्थितीने बिकट असल्याने त्यांनी लागलीच सोनू डगवाले यांना फोन केले व सर्व स्थिती सांगितली। तर सोनू डगवाले यांनी लागलीच शिर्डी येथील संबंधित डॉक्टरांना सांगून सदर रुग्णांना योजनेत बसवून त्यांची बायपास सर्जरी करण्याची विनंती केली व तेथील डॉक्टरांनी मान्यही केली। अशा समाज उपयोगी कार्य दिशा प्रतिष्ठानच्या वतीने सोनू डगवाले धनेगावकर करीत आहेत। नमस्कार, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आज भाऊबीज दीपावलीचा सर्वात मोठा सण। या दीपावलीच्या भाऊबीजेच्या दिवशी आम्ही आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। मी अजित जाफरसाब सौदागर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मी धनेगाव येथील माझे मित्र सोनू डगवाले यांच्याकडे आलेलो आहे। विचारूया त्यांची प्रतिक्रिया काय आहेत। नमस्कार, सर्वप्रथम रिपब्लिकन वार्ता आणि विस्तार न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून आपल्या सर्व दर्शकांना व देवणी तालुक्यातील सर्व जनतेला, लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला मी दीपावलीच्या व भाऊबीजेच्या या बहीण भावाच्या पवित्र सणाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो। आपण खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा उल्लेख केलात। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कदाचित या आठवड्यामध्ये लागतील आणि मला वाटतं की सर्वच पक्षानं त्याची जोरदार मोर्चेबांधणी तयारी केली आहे म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही आणि मला वाटतं अतिशय चांगला निकाल या स्थानिक स्वराज्य संस्थेचा काँग्रेसच्या बाजूने लागेल हा विश्वास या निमित्त मला व्यक्त करावा वाटतो। सोनूजी, आपण फार वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहात, मात्र आत्तापर्यंत आपण या राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही पदभार स्वीकारला नाही। तुमची अशी चर्चा आहे या परिसरात की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद गट जवळगा या गटातून आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहात, ही कितपत खरं आहे? सर्वप्रथम आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की फार वर्षापासून आपण काँग्रेसचा काम करतो असं म्हणालात, पण मूळतः काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून माझा परिवार हा काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि तेव्हा स्थापनेपासून आम्ही काँग्रेस पक्षाचंच काम करतो। दुसरा प्रश्न की मी कुठल्या पदावर नाही, तर श्रीशैल उडगे जिल्हाध्यक्ष होते आमचे। त्यांच्या कार्यकाळामध्ये मी ग्राहक संरक्षण सेलचा जिल्हाध्यक्ष म्हणून 3.5 वर्ष काम पाहिलं आणि अजूनही त्या पदावर मी काम करतो आहे। दिलीपराव देशमुख साहेब असतील, अमित भैया देशमुख साहेब असतील यांच्या माध्यमातून वृद्ध कलावंत मानधन समितीवर जवळपास 3.5-4 वर्ष काम करण्याची संधी पक्षाने मला दिली। तेव्हा पक्षाचे पदं भेटले नाहीत। खरंच तर माझ्यासाठी ते अतिशय महत्त्वपूर्ण पदं आहेत। त्यामुळं पक्षाने बऱ्याच ठिकाणी जिथं संधी द्यायची आहे त्यावेळेस मला संधी देण्याचं काम केलेलं आहे आणि मोर्चेबांधणी आपण म्हणाल तर ते मोर्चेबांधणी मी काही केलेली नाही। मी अगदी नम्रपणे सांगतो, पक्षाकडून मला इलेक्शन लढवायची आहे, निवडणुकीत मला सहभागी व्हायचं आहे, हे नक्की निश्चित आहे। जर पक्षाने संधी दिली
तर मी नक्की जवळगा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवेन, ताकदीने लढवेन. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं या महायुती सरकारनं शेतकऱ्यांची हेळसांड केली आहे, त्या हेळसांडीच्या आणि यांच्या BJPच्या कार्यप्रणालीवर प्रचंड जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे. आणि त्या बळावर आणि काँग्रेस पक्षाने, दिलीपराव देशमुख साहेबांनी, अमित देशमुख साहेबांनी या भागामध्ये जे शेतकऱ्यांना बळकटी देण्याचं काम केलेलं आहे, त्या विश्वासावर काँग्रेस पक्ष मोठ्या फरकाने या जिल्हा परिषद गटामध्ये विजयी होऊ शकतो. तुम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये सक्रिय आहात, मात्र या सक्रियतेमध्ये सामान्य जनतेच्या उपक्रमाबद्दल आपण आतापर्यंत कोणते उपक्रम राबवलात का? नक्कीच. काँग्रेस पक्ष मुळात सामाजिक जाण जपून काम करणारा पक्ष आहे. मग ते कुठल्याही सर्वोच्च नेत्यापासून ते गाव लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत सामाजिक भावना जपून प्रत्येक कार्यकर्ता असेल, नेता असेल, हा समाजाच्या सामान्य घटकासाठी काम करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. आणि तीच भावना, तेच पक्षाचे विचार आणि आमच्या नेत्याचे विचार घेऊन आम्हीही काम करत असतो. सामाजिक प्रश्न विचारलात म्हणून मी सांगू शकतो, खरं तर ते सामाजिक कामाचं राजकीयमध्ये विलगीकरण होऊ शकत नाही. ग्रामीण भागातील लोकांना सामाजिक उपक्रम राबविल्यानंतरच तो कार्यकर्ता सक्रिय आहे असा वाटतो. तुम्ही जरी पक्षाचे निष्ठावंत असलात तरी ग्रामीण भागातील ही निवडणूक ग्रामीण भागाची आहे. या ग्रामीण भागाच्या जनतेसाठी तुम्ही आतापर्यंत कोणते उपक्रम राबवलात? लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही दिशा प्रतिष्ठान म्हणून एक आमची संस्था आहे. त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. त्यामध्ये ज्येष्ठ आमचे संचालक आहेत, अभिजित भैया देशमुख साहेब आहेत, डॉक्टर अशोक पोद्दार आहेत, डॉक्टर किनीकर सर आहेत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष भैया देशमुख आहेत, इसरार सगरे आहेत. खूप मंडळी, 18 जणांची आमची बॉडी आहे. त्यामध्ये वैशाली यादव आहेत. अशा या दिशा प्रतिष्ठानच्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या देवणी तालुक्यातील 8 गावाला आमचा फिरता दवाखाना येतो, जो ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना अगदी माफक दरामध्ये त्याचा उपचार आमच्या संस्थेच्या मार्फत केला जातो. आणि मला या भागातील जनतेला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की मराठवाड्यातील पहिला फिरता दवाखाना हा दिशा प्रतिष्ठाननी चालू केला. आणि या दिशा प्रतिष्ठानचं मागच्या 5 वर्षाचं काम पाहून, सातत्य पाहून आदरणीय सहकारमंत्री दिलीपराव देशमुख साहेबांनी 35 लाख रुपयाची गाडी दिशा प्रतिष्ठानला डोनेशन दिली. जे आपण या देवणी तालुक्यामध्ये 8 गावाला कदाचित वलांडीहून जाताना आपण पाहिला असाल की आमच्या दिशा प्रतिष्ठानचा फिरता दवाखाना जाताना. आणि त्या माध्यमातून मागच्या 5 वर्षामध्ये साधारण मी आपल्याला खात्रीनं सांगतो की 2 ते 2.25 लाख रुग्णांची आम्ही तपासणी करू शकलो. 5 ते 7 हजार रुग्णांचे ऑपरेशन आम्ही करू शकलो. पण याचं भांडवल आम्ही कधी केलं नाही, कारण सामाजिक काम आहे. गोरगरीब लोकांना त्याची फायदा झाला पाहिजे. आणि हे काम करत असताना कधीच दिशा प्रतिष्ठाननी जात धर्म पक्ष हा पाहिला नाही. सोनूजी, ह्या आरोग्य विभागामध्ये तुम्ही रुग्णांची सेवा केलात, याबद्दल माझ्यामार्फत खरंच मी तुम्हाला धन्य देतो. परवा जे आपल्या भागात निसर्गाची आपत्ती आली, त्या निसर्गाच्या आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाला. त्या नुकसानीसाठी आपण या परिसरातील शेतकऱ्यांसाठी कोणती भूमिका मांडलात? आणि शेतकऱ्यांना जो शासन अनुदान मिळण्यासाठी शासन डिक्लेअर केलं आहे, ते आजपर्यंत दिवाळीच्या अगोदर मिळेल अशी शासनाची भूमिका होती, परंतु मिळाली नाही. याबद्दल तुम्ही काही प्रयत्न केलात का? नक्कीच. आपण पाहिलं असाल, या महाराष्ट्राचे मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय अमित विलासराव देशमुख साहेब पहिल्या दिवशीपासून या जिल्ह्यामध्ये सातत्यानं वाऱ्यासारखं त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं, त्यांना सहानुभूती देण्याचं काम केलं. आणि मंत्रिमंडळातील सगळ्याच मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी वारंवार पत्रव्यवहार केला, निवेदनं दिली, त्यांना विनंती केली की शेतकऱ्यांच्या बाजूने आपण उभं टाकलं पाहिजे. आणि तोच वारसा घेऊन नूतन जिल्हाध्यक्ष सन्माननीय अभयदादा साळुंके, मला वाटतं की त्यांच्याएवढे या जिल्हाभरामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर कोणी फिरलं नाही. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना सातत्यानं आम्ही डेप्युटी कलेक्टर असतील किंवा तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्या समन्वयामध्ये की आमची एक महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अभयदादांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या या नुकसानग्रस्त भागासाठी
एक कमिटी स्थापन करण्यात आली, वॉर रूम स्थापन करण्यात आलं. त्या वॉर रूममध्ये त्यांनी मला इन्चार्ज केलं होतं आणि ती जबाबदारी माझ्यावर होती की बांधावरचे जे कोण शेतकरी असतील त्यांना काही अडचण असेल तर त्यांच्यामध्ये तहसील आणि डेप्युटी कलेक्टर ऑफिस यांच्यामधला समन्वय करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ती आम्ही अतिशय प्रामाणिकपणे पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडली. आणि हे करत असताना की काँग्रेस पक्ष हा कुण्या एकट्या दोकट्यावर चालत नाही, प्रत्येकाची जबाबदारी असते. आणि आपण म्हणाल्याप्रमाणे मी आत्ताच म्हणालो की अभयदादा पूर्ण जिल्हाभरामध्ये फिरले. डॉक्टर अरविंद भातांब्रे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, ग्राहक डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत. जे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास म्हणजे जे सोयाबीनच्या बनमी होत्या त्या आपल्या या निलंगा विधानसभेमध्ये साधारण 10-12 बनमी काही समाजकंटकांनी जाळून टाकल्या. त्या जाळून टाकलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत डॉक्टर अरविंद भातांब्रे तर त्यांच्या बांधावर गेले. त्यांना आर्थिकसुद्धा मदत त्यांनी केली. आत्ताच आम्ही वागणारवाडी येथील येडले नावाचे गोविंद येडले नावाच्या एका शेतकऱ्याची बनीम झाली, 7 एकरची बनीम होती. त्यांनासुद्धा आम्ही प्रत्यक्ष, मी असतील, डॉक्टर असतील, आमच्या जवळगाव मतदारसंघातील आमचे संजीव रेड्डी असतील, अनिल भाऊ असतील, धनराज चिद्रे असतील, अशा सर्वांनी जाऊन त्यांना भेट देऊन त्या नुकसानाची पाहणी केली. त्यांनासुद्धा आर्थिक मदत आम्ही केली. म्हणजे असे असंख्य कामं काँग्रेस पक्षाच्या मधून आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हिताचे केलेले आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपली इच्छा जवळगा गटातून उमेदवारी मिळण्यासाठी पक्षप्रमुखाकडे मागणी करणार. त्यासाठी मतदारसंघात जनतेचा संपर्क वाढवला आहात का? नाही, जनतेच्या कायम संपर्कात आहे मी. पण नक्कीच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, हे काँग्रेसचा पदाधिकारी किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी काँग्रेसचा विचार मांडण्यासाठी माझ्यासहित काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम राहतो आणि जनतेमध्ये जातो. त्या काँग्रेसची विचारधारा फुले शाहू आंबेडकरांची, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि त्याच विचारावर काँग्रेस सामान्य जनतेच्या हितासाठी कायम काम करत राहते. ती शेवटी राजकारण आहे, निवडणुकी आल्यानंतर प्रत्येकालाच फिरावं लागतं, पण केवळ निवडणुकीपुरतंच आम्ही फिरतो असं नाही. 365 दिवस आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि जागरूक मतदारासाठी आम्ही कायम काम करत राहतो. पुढच्या तुमच्या ह्या निवडणुकीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.